झी 24 तास एक पाऊल पुढे। सरकारी आणि निमसरकारी नोकऱ्यांचं आकर्षण आजही कसं टिकू नये याचं उदाहरण पुण्यात पाहायला मिळालं। त्यासाठी निमित्त ठरली पुणे प्रादेशिक परिवहन महामंडळ अर्थात पीएमपीएल मधील कंडक्टर भरती। कंडक्टर पदासाठी दिलेल्या जाहिरातीला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला। त्यात मुलींची संख्या देखील लक्षणीय आहे। या मुलींची लगबग सुरू आहे ती पुण्याच्या पीएमपीएल मधल्या कंडक्टर पदाच्या नोकरीसाठी। यातील काही अर्जदार मुली ग्रॅज्युएट आहेत तर काही पोस्ट ग्रॅज्युएट। तरीही त्यांनी कंडक्टर पदासाठी अर्ज केलेत। कंडक्टरचं पद क्षुल्लक वाटत असलं तरी देखील काहीतरी वेगळं करण्याची जिद्द असल्यानं अर्ज केल्याचं या तरुणी सांगतायत। आतापर्यंत प्रत्येक ठिकाणी मी ऍप्लिकेशन केले किंवा एक्झाम दिल्या, मला कुठूनच म्हणजे इंटरव्ह्यू लेटर आलं नाही। तर मला पीएमपीतून इंटरव्ह्यू लेटर आलेलं आहे, त्याच्यामुळे मला ही नोकरी करण्याची इच्छा आहे। पीएमपीने ही संधी दिली तर मी नक्कीच हा जॉब करेल। कंडक्टर पदाची 1659 पदं पीएमपीएलला भरायची आहेत। त्यासाठी त्यांनी दिलेल्या जाहिरातीला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला। कंत्राटी पद्धतीनं पदं भरायची असूनही राज्यभरातून 35,000 उमेदवारांनी कंडक्टर पदासाठी अर्ज केलेत। त्यामुळे पीएमपीएलला परीक्षा आणि मुलाखतीची प्रक्रिया राबवावी लागतीये। पुण्यामध्ये याची एक क्रांती होतीये की पुण्यामध्ये शहर बस वाहतुकीमध्ये महिला कंडक्टर म्हणून काम करणं अवघड असताना यांनी चॅलेंज स्वीकारलेलं आहे आणि ह्या चॅलेंजला आम्ही सपोर्ट करतोय आणि ह्या महिलांना आपण त्या ठिकाणी काम देणार आहोत। ह्यांना आपण प्रशिक्षण सुद्धा देणार आहोत। यांच्या ड्युटीजमध्ये सुद्धा आपण योग्य तो विचार करणार आहोत। कंडक्टर पदासाठी निवडण्यात आलेल्या मुलींच्या सुरक्षेसंदर्भात पीएमपीएल कडून काय वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे? तसंच मुलींसाठी स्वच्छतागृहांसह इतर सोयीसुविधा पुरवताय का? असे अनेक प्रश्न कंडक्टर पदासाठी अर्ज केलेल्या मुलींबाबत उपस्थित होतात। कंडक्टर पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे 10वी। मात्र मोठ्या संख्येनं उच्च शिक्षित उमेदवारांचे अर्ज या पदासाठी आलेत। त्यामुळे आश्चर्य तर व्यक्त होतंय, त्याचबरोबर बेकारीची समस्या किती मोठी आहे हे देखील यातून अधोरेखित झालंय। तसंच कंत्राटी असली तर सरकारी किंवा निमसरकारी नोकरीच हवी ही मानसिकता देखील पुढे आली आहे। झी 24 ताससाठी नितीन पाटोळेसह ब्युरो रिपोर्ट पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।